पैसा, अडका हे सर्व प्रत्यक्ष वस्तू स्वरूपात असायचे. त्यामुळे याची चोरी सुद्धा प्रत्यक्ष वस्तू स्वरूपातच होत असे. आत्ताच्या या आधुनिक जगात हे सगळं ऑनलाईन, डिजिटल झालंय आणि पर्यायाने चोरी सुद्धा. मग जिथे गुन्हा करणारे प्रकार बदलले तर त्यांना शोधणारी यंत्रणा आणि त्यातील लोक हे कसे मागे राहतील? अपूर्वा जोशी, भारतातील सर्वात तरुण सर्टिफाईड फोरेन्सिक अकाउंटंट. आर्थिक विश्वात समाज विघातक नसते उद्योग करणाऱ्यांचा छडा लावणारे हे क्षेत्र. शेरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी यांच्यासारखा ॲटिट्यूड, आधुनिक तंत्रज्ञान आणि अकाउंटिंगचं ज्ञान असं जबरदस्त कॉम्बिनेशन असणाऱ्या या क्षेत्राविषयी जाणून घेऊया स्वतः अपूर्वा जोशी यांच्याकडून. मी अपूर्वा जोशी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. वा, अपूर्वा, वेदच्या व्यासपीठावरती तुझं खूप खूप स्वागत आहे. खूप छान वाटतंय. आत्ता गुप्तहेर बघितले आपण आणि म्हणजे तुला गुप्तहेर म्हणायचं तर मग तू हिंदी चित्रपटातलीच गुप्तहेर आहेस असं म्हणायला पाहिजे आपल्याला. पण आज आपण जाणून घेणार आहोत की तू नेमकं काय करतेस आणि फोरेन्सिक अकाउंटंट म्हणून तू काम करतेस, तर त्या शाखेबद्दल सुद्धा आपण ऐकूया आणि तुझ्याबद्दल सुद्धा. तर मला पहिल्यांदा सांग की तुझं लहानपण कुठे गेलं? सर, सर्वप्रथम क्षितिज पेन, IPS ठाणे यांचे मी आभार मानते, कारण मला इतका सुंदर प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि मला माझा व्यवसाय सर्वांपर्यंत पोहोचवता येईल अशी ही छान व्यवस्था केलेली आहे. सो नसते उद्योग याच्यामध्ये मला सहभागी होऊन खूप छान वाटतंय. बालपणाविषयी आणि माझ्याविषयी सांगायचं झालं तर माझं बालपण, माझा CA आणि BCom पर्यंतचा प्रवास जो होता तो 18व्या वर्षापर्यंत सोलापुरातला होता. मी ज्ञानप्रबोधिनी शाळेतनं प्रशिक्षण घेतलं. पुढे संगमेश्वर महाविद्यालयातनं माझं 11वी-12वी झालं आणि त्यानंतर मी लागलीच कॉमर्स क्षेत्र घेतलं. म्हणजे खरं सांगायची तर माझी बॅकग्राऊंड सगळी मेडिकल बॅकग्राऊंड आहे. माझे आई वडील डॉक्टर, माझे बहीण भाऊ पण सायन्स क्षेत्रात गेलेले होते, पण मला नसते उद्योग करायचे होते ना, म्हणून मग मी कॉमर्सला आले. आणि ते म्हणाले का की तू कॉमर्स घे वगैरे? नाही, पण झालं असं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून मग आता वेगळं म्हणजे अजूनही जसा जनमानसात समज आहे की वेगळं म्हणजे कॉमर्समध्ये आलं वेगळं आणि चांगलं शिक्षण घ्यायचं असलं तर CA, चार्टर्ड अकाउंटन्सी हेच मोठं शिक्षण आहे. तसं माझ्याही डोक्यात होतं, कारण सोलापुरात त्यावेळेला इंटरनेटचा एवढा ॲक्सेस नव्हता. सो मला असं वाटलं की आपण कॉमर्स घेतलेलं आहे, चार्टर्ड अकाउंटन्सी करूयात आणि आपल्याला पुढे जाता येईल. बरं, त्या पद्धतीने मी माझं CA आणि BCom सुरू केलं. हे सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम गोष्ट जी करायची असते ती पहिली लेवल पास झाल्यानंतर आम्हाला 3.5 वर्षाची आर्टिकलशिप होती. बरोबर. मग त्यावेळेला CAच्या सेकंड इयरचे क्लासेसही सोलापुरात नव्हते आणि मला आर्टिकलशिपसाठी एक चांगली मोठी फर्म हवी होती. या दोन गोष्टीच्या शोधात मी पुण्याला आले. ओके. पुण्याला आल्यानंतर मी बऱ्याचदा इंटरनेट त्यावेळेला हळूहळू अवेलेबल होत होतं, तर मी मनी कंट्रोल वेबसाईट बघायचे. सो आमच्यासाठी मनी कंट्रोल म्हणजे खरं तर विकिपीडिया आहे कॉमर्सच्या स्टुडंटसाठी. सो त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या चार्टर्ड अकाउंटंटचे इंटरव्ह्यू बघायचे. तर त्याच्यात एका इंटरव्ह्यूमध्ये इन्व्हेंटरी फ्रॉड असा शब्द होता. इन्व्हेंटरी फ्रॉड. आणि मला क्युरिओसिटी आली. मी कधी हा शब्द ऐकलाही नव्हता. फ्रॉड वेगळा, इन्व्हेंटरी वेगळा. आणि कोणी कोट केला बघितलं तर त्यांचं नाव CA मयूर जोशी होतं. मग त्यांचा मी बघितलं CA मयूर जोशी कुठे असतात, तर ते पुण्यातच होते. मग मी त्यांना फोन केला, त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि तिथे मी जाऊन पोहोचले त्यांच्या ऑफिसमध्ये 15 वर्षापूर्वी. ऑफिसमध्ये गेल्यावर बोलता बोलता ज्ञानप्रबोधिनी हा आमच्यातला कॉमन दुवा होता. बोलता बोलता त्यांनी माझा कधी इंटरव्ह्यू घेऊन टाकला मला कळलंही नाही. आणि तिथे मला त्यांनी सांगितलं, तू आर्टिकलशिप शोधतीयस ना? तर मग माझ्याकडे फॉरेन्सिक अकाउंटिंग अशा क्षेत्रातली आर्टिकलशिप आहे. कुठल्या क्षेत्रातली? फॉरेन्सिक अकाउंटिंग. आणि ते पण तू नाव ऐकलं नव्हतं? ते ऐकलेलं नव्हतं. त्याचं पुढचं त्यांनी मराठी व्हर्जन सांगितलं, न्यायवैद्यक लेखापरीक्षक. म्हटलं ओके सर, मी हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. आणि मला त्यांनी ती आर्टिकलशिप देऊ केली. मी तेव्हा डिसिजन मेकिंग खूप सोपं होतं. मी तिथूनच उचलून माझ्या आईवडिलांना फोन लावला. दुपारची वेळ होती आणि ते कन्सल्टिंगमध्ये बसलेले होते आणि बोलता बोलता ते मला तेच म्हणले की आम्ही फॉरेन्सिक सायन्स ऐकलेलं आहे
फॉरेन्सिक अकाउंटिंग काहीतरी नवीन दिसतंय, तुला एक्सप्लोअर करायचं असेल तर कर, आवडलं नाही तर आपण वेगळं काहीतरी करू. इतकं सोपं होतं. बापरे, मी किती चांगले आई बाबा मिळाले. येस येस. सो फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये इतका सोपा माझा प्रवेश झाला. मी सरांना तिथे हो म्हणून सांगितलं आणि मी दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली. आणि तिथे गेल्यावर पहिल्यांदा तर मी घाबरलेली होते. सगळी बॉईज गँग. मला असं झालं मी एवढ्या सगळ्या मुलांमध्ये कशी काम करणार, म्हणजे मला काही सहकार्य मिळेल का वगैरे वगैरे. तर तिथून मग मला माझ्या सरांनी खूप इंडिपेंडंट बनवलं, कारण मुलगी आहे मुलगा आहे याच्यामध्ये भेदभाव न करता त्यांनी मला डायरेक्ट एका आठवड्याने असाइनमेंटवर पाठवलं. हो नाही आहे काही न विचारता. तर पहिली असाइनमेंट खूप एक्साइटिंग होती. मी डायरेक्ट बेंगलोरला गेलेली होते. बेंगलोरमध्ये एक खूप मोठी होलसेल चेन होती. म्हणजे आता कसं की आपण एखाद्या दुकानात गेलो, आपण काहीतरी वस्तू घेतो, पैसे देतो आणि तो व्यवहार तिथे जमतो. पण ही होलसेल चेन ही फक्त मोठ्या दुकानदारांना माल विकत होती आणि तिथे काहीतरी घोटाळा झालेला होता, तो आम्हाला शोधायचा होता. अशी ती असाइनमेंट होती. आणि आर्थिक घोटाळा झाला होता. आर्थिक घोटाळा झालेला होता. सो मला सरांनी इंडिपेंडेंटली ती हँडल करायला सांगितली होती आणि मला असं झालं होतं मी हे शब्दच नवीन ऐकते, मी हँडल कशी करू. सो पहिले 8 दिवस मला एक्सपेरिमेंट म्हणून दिलेले होते आणि त्या 8 दिवसामध्ये मी सगळे अकाउंट्स पाहिले, मी तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलले आणि सगळं काही व्यवस्थित दिसत होतं एकदम. एक लास्ट पुण्याला जाण्याच्या आदल्या दिवशीची एकच गोष्ट राहिली होती, ती म्हणजे ॲक्च्युअल वेअरहाऊस व्हिजिट. सो वेअरहाऊस व्हिजिटला गेल्यानंतर मी ज्या वेळेला सांगितलं की मी ऑडिटर आहे आणि मला इथला माल चेक करायचा आहे, तर मला बाकी सगळं सोडा. मगाशी जसं डॉक्टर भरत वाटवानी इमोशन्सबद्दल बोलत होते, मला एकच एवढंच कळलं की तो माणूस खूप इव्हेसिव्ह झाला आहे. तो कन्नडमध्ये काहीतरी माझ्याकडे बघून ओरडतोय आणि दिस इज नॉट राईट, एवढंच कळलेलं होतं. सो मी त्याला अजिबात भाव न देता डायरेक्ट मेझानाईन फ्लोअरवरती तिथे शिडी होती ती घेऊन चढले आणि तिथे मोठे टीव्हीचे बॉक्सेस स्टॅक केलेले होते. ते मी मोजायला सुरुवात केली एक 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 एक. तो ओरडून मला खाली आणायचा प्रयत्न करत होता, कलिग्सना बोलवत होता, सगळं चाललेलं होतं. या सगळ्या नाटकामध्ये एका बॉक्सला माझा हात लागला चुकून काउंट करताना. तर तो एवढा मोठा टीव्हीचा बॉक्स असेल, माझ्या हाताच्या एका म्हणजे पेनाच्या स्पर्शाने तो हल्ला. सो मला असं झालं की एवढा जड बॉक्स असेल, हा असा कसा हल्ला. म्हणून मग मी पटकन त्या पेनाच्या त्या टोकानी तो फोडायला गेले आणि बघितलं तर आज सगळा कार्डबोर्ड भरलेला होता. सो मला एक लक्षात आलं, 8 टीव्ही एकही नव्हता बॉक्समध्ये. एक एक बॉक्स उघडत गेलो मेझानाईन फ्लोअरवरचे, एकातही टीव्ही नव्हता. आणि तिथे मला खरा फ्रॉडचा पहिला क्लू मिळाला की ओके दिस इज इन्व्हेंटरी फ्रॉड. जे सर त्यावेळेला म्हणत होते की खोटी इन्व्हेंटरी दाखवली जाते. आता इन्व्हेंटरी म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे समजा काय 50-100 टीव्ही पाहिजे होते, तिथे फक्त 50-100 जे होते ते टीव्हीचे बॉक्सेस होते आणि ते बाहेरून दिसताना असं दिसत होतं पॅक टीव्ही बॉक्सेस हे पॅक टीव्ही बॉक्स. त्याच्यावर बँकेचं लोन घेतलं गेलेलं होतं. बँकांना वाटत होतं ऑडिटरनी चेक केलेलं आहे म्हणजे आत यांच्याकडे टीव्ही असणार आहेत. सो मला एक कार्डिनल प्रिन्सिपल त्या दिवशी मी बेंगलोरमध्ये शिकले, ते डेटा इज नॉट द ट्रूथ, व्हॅलिडेट द डेटा. जो तुम्हाला डेटा दिलेला आहे तो व्हॅलिडेट करायचा प्रयत्न करा. आणि इथून माझी फॉरेन्सिकची जर्नी चालू झाली. म्हणजे तू जे म्हणालीस आता ते थोडक्यात की डेटा म्हणजे माहिती आणि व्हॅलिडेट करा म्हणजे पडताळून पहा. तर कुठलीही माहिती स्वीकारण्याआधी पडताळून पहा, हा तुझा या क्षेत्रामधला पहिला धडा होता. अगदी बरोबर आहे. एक मिनिट. माहिती पडताळून पहा तुम्ही म्हटलं. तुमचे पालकांनी तुमच्या नसत्या उद्योगाला परवानगी दिली. पालक आहेत डॉक्टर, भाऊ सायन्स. तुम्हाला अधिक्षेप होत नसेल तर एक विचारू, 10वी आणि 12वीचे मार्क किती आहेत? 89% आणि आमच्याकडे विद्यार्थी आहेत म्हणून किती? 89% आणि 87%. तरी सुद्धा कॉमर्सला जायला परवानगी दिली. मुद्दा तो इन्व्हेंटरी चेक केली मी. तुम्ही इन्व्हेंटरी चेक केली, माहिती पडताळून बघितली. सो अगदी जाता अजून मी केस स्टडीज वरती येईनच. त्याच्या आधी मी फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आणि फॉरेन्सिक अकाउंटंट नेमका काय करतो ते सांगेन. सो फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे आतापर्यंत याला 2च अँगल होते. एक म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आणि दुसरं म्हणजे अकाउंटिंग. पण जमाना बदलतोय त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी हा तिसरा अँगल आलेला आहे. आणि फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये ज्या असाइनमेंट्स होतात त्यात टेक्नॉलॉजी वापरून फ्रॉड शोधला जातो. त्यामुळे अकाउंटिंग, इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजी याचा समन्वय म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग. आता फॉरेन्सिक अकाउंटंट काय करतो की ज्यावेळेला आम्हाला एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं किंवा बँकेकडनं बोलवलं जातं की त्यांना सस्पेक्ट असतो तिथे की घोटाळा असावा, त्यावेळेला पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन करावं लागतं की खरंच घोटाळा आहे का किंवा मिसकन्सेप्शन आहे.
घोटाळा आहे हे कळल्यानंतर आम्हाला कुठून सुरुवात झाली त्याची, कुठे त्याचा शेवट झाला याची एक लॉजिकल सांगड एव्हिडन्सेस बरोबर घालावी लागते आणि अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करून द्यावा लागतो की उद्या मॅनेजमेंटला जर त्या माणसाबद्दल किंवा ज्याने फ्रॉड केलाय, फ्रॉडस्टरच्या विरोधात कोर्टात जायचं असेल तर त्यांना तो रिपोर्ट घेऊन जाता येतो आणि कोर्ट त्याच्यावरती डिसिजन घेऊ शकतं. म्हणजे थोडक्यामध्ये जो आर्थिक घोटाळा असतो तो कसा झाला, कोणी केला, त्याची एक्सटेंट म्हणजे किती प्रमाणामध्ये तो आहे, बरोबर, ह्या सगळ्याचा तो सगळा एव्हिडन्स किंवा तो सगळा पुरावा तुम्ही तयार करतो, जेणेकरून त्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या लोकांना कायदेशीर कारवाई ही पुढे करता येते. बरोबर, करता येते. बरोबर. सो क्वांटिफिकेशन महत्वाचं असतं, जसं तुम्ही म्हणालात की तो किती अमाऊंटचा झाला हे सांगणं महत्वाचं असतं. आणि बऱ्याचदा स्टोरी असते पण एव्हिडन्सेस नसतात, त्यामुळे कधी कधी ही कोर्टात केस स्टँड होऊ शकत नाही, कधी कधी लोकांना न्याय मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एव्हिडन्सेस देणं हे खूप महत्वाचं असतं. बरं, हे काम आता तू ना हे जे आम्हाला सांगितलंस ते आता एका केस स्टडीच्या रूपात सांग, म्हणजे मग आम्हाला कळेल. जरूर. तर एक दोन चांगल्या केस स्टडी मी इथे सांगेन. एक MNC कंपनी होती, MNC कंपनीचं मल्टीनॅशनल कंपनीचं ऑफिस होतं पुण्यामध्ये. पुण्यातल्या सिनियर अकाउंटंटकडनं माझ्या टीमला फोन आला आणि आम्ही त्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. तर त्यात ती केस अशी होती की या MNC कंपनीमध्ये CEO आणि त्याची टीम बदललेली होती. नवी टीम आलेली होती, त्यातला सिनियर अकाउंटंट सगळं वाउचिंग अकाउंट्स पाहत होता सगळे. त्याच्यामध्ये त्याला लक्षात आलं की 3 ते 4 वेंडर्स म्हणजे काय की ज्यांच्याबरोबर कंपनी काम करते, ज्यांच्याकडनं कंपनी काही प्रॉडक्ट्स विकत घेते, सर्व्हिसेस विकत घेते, असे ते वेंडर्स. या वेंडर्सनी वॅट आणि सर्व्हिस टॅक्स पुढे भरलेला नाहीये याचा रिव्ह्यू तो घेत होता आणि त्याला कळलं की 3-4 लोकांनी त्याच्यावरती डिफॉल्ट केलेला आहे. आता वॅट आणि सर्व्हिस टॅक्स चा रिव्ह्यू म्हणजे काय की शेवटी मी कुठून तरी एखादी वस्तू घेते, त्या वस्तूसाठी मी पुढे माझ्या वेंडरला टॅक्स देते आणि तो टॅक्स पुढे सरकारला भरला जातोय की नाही याचा रिव्ह्यू म्हणजे हा वॅट सर्व्हिस टॅक्सचा रिव्ह्यू हा माणूस घेत होता. 3 ते 4 वेंडर्सनी चुकवलेला होता. मग त्याने या वेंडर्सना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण दरवेळेला ऍड्रेसवरती गेलं की कुलूपच दिसायचं. त्यामुळे मग त्याला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं आहे आणि आता हे फाइंड आउट करायला आपल्याला फॉरेन्सिक अकाउंटंटची गरज आहे. माझी टीम ज्या वेळेला या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली त्यावेळेला सर्वप्रथम जसं एखाद्या डिटेक्टिव्हला एखादं काम दिलं जातं आणि पहिल्यांदा तो हे बघतो की विक्टिम कोण आहे, विक्टिमच्या आसपास जवळची लोक कोण आहेत, नातेवाईक कोण आहेत आणि कुणाला काय अफेक्ट झालं याचा तो आढावा घेतो. तशी आमची पहिली स्टेप अशी होती या सगळ्या ह्याच्यामध्ये की एक्झॅक्टली आधीचा CEO कोण होता, त्याची आधीची टीम काय होती आणि हे वेंडर कोण आहेत याचा आधी आम्ही एक आलेख मांडला. त्यानंतर एक लक्षात आलं की यातले जे 3 ते 4 वेंडर्स होते, आधी आम्ही त्यांची सर्व्हिस काढायचा प्रयत्न केला की यांचं नक्की ॲग्रीमेंट काय आहे कंपनी बरोबर, हे काय म्हणून वेंडर म्हणून काम करतायत. त्यातला एक होता हाऊसकीपिंगवाला. पण मग लक्षात आलं हाऊसकीपिंगवाले तर 1-2 जण ऑलरेडी कंपनी बरोबर एम्पॅनल्ड आहेत आणि त्यांचं काम चालू आहे. दुसरा होता तो रिपेअरी आणि फिक्चर्स फर्निचर प्रोव्हाइड करणारा होता. मी म्हणलं ओके, याची मात्र सर्व्हिस गरजेची आहे कंपनीला, कारण कंपनीची भारतभर ऑफिस होती. त्याचे ज्यावेळेला इन्व्हॉइस काढून पाहिले की त्याने काय क्लेम केलंय कंपनीकडनं आणि कशाच्या अगेन्स्ट त्याला पैसे दिले गेलेले आहेत, त्याची इन्व्हॉइस काढून पाहिली तर त्याने काही ठिकाणी लिहिलेलं होतं कलकत्त्यात सर्व्हिस दिलेली आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये दिलेली आहे. पुढचा क्लू, आता फॉरेन्सिकमध्ये कधी चेकलिस्ट नसते, चेकलिस्ट अप्रोच नसतो की हे बघितलं म्हणजे केस सॉल्व्ह झाली असं कधीच नसतं. त्यामुळे आम्हाला ज्या ज्या गोष्टी समोर येत जातील त्याच्यावरनं पुढची स्टेप ठरवावी लागते. ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की ही बिलं आहेत आणि कलकत्ता, अरुणाचल प्रदेश आणि हा तर बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याने तिथे सर्व्हिस दिलेली आहे, खरं तिथे पण दुसरा वेंडर असायला पाहिजे पण कुणी वेंडर नव्हता. मग आम्ही तिथल्या लोकेशन्सवरती त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमधली जी लोक होती त्यांच्याबरोबर चेक केलं की या तारखेला तुमच्याकडे ही सर्व्हिस दिली गेलेली होती का, ही लोक हाऊसकीपिंग किंवा रिपेअरसाठी आलेली होती का. सगळ्यांच्या उत्तरात समानता होती की आम्ही या लोकांना कधी पाहिलेलंच नाहीये, अशी सर्व्हिस घेण्याचा मुद्दाच नाही, कारण आमच्याकडे कलकत्ता बेस्ड एक वेंडर आहे, अरुणाचल बेस्ड एक वेंडर आहे. सो तिथे आम्हाला दुसरा क्लू मिळाला की ही फेक इन्व्हॉइसेस. जी सेवा त्या कंपनीला स्थानिक पातळीवरती उपलब्ध होती आणि घेतली जात होती त्याच सेवेसाठी बिल दिलं गेलेलं आहे, ह्या सगळ्यांना बिल दिलं गेलेलं आहे आणि त्याला पैसे मिळालेले आहे.
तिसरा एक एक्सटेंडेड ड्यू डिलिजन्स या सगळ्यात असा होता की आम्ही वेंडरच्या वेगवेगळ्या ऑफिसेसवरती व्हिजिट केली. सगळी ऑफिसेस बंद होती. काही ठिकाणी तर आम्हाला तिथे घर मालकांनी सांगितलं की इथे ऑफिसच नाही आहे, इथे अमुक अमुक माणसाने आमच्याबरोबर राहायचं अग्रीमेंट केलं पण हा माणूस दिसतच नाही इथे. सो ते तिसरं सस्पिशन होतं. आणि लास्ट स्टेप याच्यातली अशी होती की आम्ही सेकंडरी इन्फॉर्मेशन या वेंडर्सनी जी प्रोव्हाइड केलेली होती, या चारही वेंडर्समध्ये सेकंडरी फोन नंबर कॉमन होता आणि तो म्हणजे त्या एक्स सीईओच्या बायकोचा होता. सो असं लक्षात आलं की आणि पाचवी लास्ट स्टेप अशी होती की शेवटी बिल अप्रूव्ह करायला मोठ्या प्रमाणाचं बिल अप्रूव्ह होताना सीईओचं अप्रुव्हल लागतं. सगळ्या ह्याच्यावर त्या काळातली सगळी ज्या वेळेला बिलं पेमेंटची आम्ही प्रोसेस पाहिली तर या वेंडर्सची बिलं सर्वात फास्ट प्रोसेस व्हायची सीईओकडनं. सो यातनं एक लक्षात आलं की तो एक्स वाईफचा नंबर होता, तो नंतर डिॲक्टिवेट झाला. सो हे सगळे फेक वेंडर्स होते आणि अशा पद्धतीने एक्स सीईओने कंपनीतनं पैसे बाहेर काढलेले आहेत, सायफनिंग ऑफ मनी केलेलं आहे. बरं, आता मला सांग, हे सगळं शोधायला किती वेळ लागला? सर केसेसचं टायमिंग खूप डिफर होतं. काही केसेस आमच्या म्हणजे या केसमध्ये किती लागला? 1 महिना पूर्ण. 1 महिन्यात हे सगळं करावं लागलं? 1 महिन्यात करावं लागलं. दर दिवसाला तू किती तास काम करत होती? काही लागतील ते 15, 16, 17 लागतील ते, कारण अशा मल्टिपल केसेस एका वेळेला चालू असतात. माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तू एवढी सगळी बुद्धिमत्ता लावून काम करते, बरोबर आहे की तो नंबर शोधायचा, तो प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे, तो सीईओच्या बायकोचा आहे, म्हणजे कठीण काम आहे ना हे सगळं बुद्धी लावणं. बरं, कामाच्या वेळानंतर सुद्धा या गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये तर फिरतच राहत असणार नाही का? म्हणजे हे सगळं सांभाळताना तो बुद्धीचा थकवा नाही का येत? नाही, हे काम इतकं चॅलेंजिंग आहे. म्हणजे खरं सांगायचं तर लोक या कामाकडे म्हणजे आता कुठल्याही माणसाची पटकन समज होते हे किती रिस्की काम आहे किंवा याच्यामध्ये बुद्धी लावावी लागत असेल, किती शिणवटा येत असेल. पण प्रत्येक आलेली, म्हणजे गेली 15 वर्ष मी फॉरेन्सिकमध्ये आहे, प्रत्येक आलेली केस ही इतकी युनिक असते आणि त्याच्यामध्ये बुद्धीचा भुगा होतो. पण शेवट एंड रिझल्ट काय असतो की तुम्ही तुमच्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकलात किंवा तुम्ही त्याला एका लॉजिकल कन्क्लुजनवर कन्क्लूड करू शकलात तो रिपोर्ट. तो आनंद इतका असतो की त्याच्यापुढे आतापर्यंत केलेले सगळे कष्ट अगदी कॉम्पेन्सेट होतात. म्हणजे बुद्धीचा भुगा झाला तरी रहस्याचा फुगा फोडला जातो. ऍब्सोल्युटली. याच्यामध्ये मी एक सांगेन, तुम्ही जे फेक वेंडर्स त्यांना सप्लाय बिलं अमुक तमुक, हा अनुभव आमच्या रायगड जिल्ह्याला नवीन नाही आहे. आमचे अनेक रस्ते अनेक वर्ष अनेक वेळा न होता सुद्धा बिलं निघाली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट जर आम्ही दिलं तर आम्हाला रिपोर्ट द्याल काय? जस्ट फॉर फन, नो हार्ड फिलिंग्स. नाही, बरोबर आहे. पण म्हणजे रस्ते पण हवेत बांधले जातात असे. बरं, मला सांग की तू मगासपासून असं म्हणालीस की तुमची टीम हे काम करते, राईट? तर तू आत्ता तू व्यक्ती म्हणून काम करतेस का कंपनीत काम करतेस? काय आहे सेटअप, काय आहे तू आत्ता जे काम करतेस त्याचा? राईट. सो माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. माझं असं झालेलं होतं 2011 साली मी माझी आर्टिकलशिप संपल्यानंतर अँटी फ्रॉड मीडिया सुरू केलेली होती. कारण हे इतकं मोठं क्षेत्र आहे, हे असं क्षेत्र आहे कॉमर्समधलं की जे तुम्हाला ॲक्च्युअल ग्लोबल करिअर देऊ शकतं, पण याच्याबद्दल कोणी काही बोललेलंच नाही आहे. कारण फ्रॉड हा टाबू वर्ड अजूनही इंडियात आहे. आता या 3-4 वर्षात गोष्टी बदलत आहेत, पण लोकांना आपण फ्रॉड केला किंवा आमच्या कंपनीत फ्रॉड झाला हे सांगणं इतकं कमीपणाचं अजूनही वाटतं की त्याच्यामुळे याच्याबद्दल खूप सारा अवेअरनेस नव्हता. सो आधी तर आम्ही खूप सारे अवेअरनेस स्प्रेड करायचा माझ्या अँटी फ्रॉड मीडियामधनं हे केला, म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न केले. खूप साऱ्या फिमेल अँटी फ्रॉड एक्झामिनर्सचे मी इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी काय प्रकारे केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत, लोक काय पद्धतीने अवेअर राहू शकतात फ्रॉड होऊ नये त्यांच्यासोबत म्हणून, याबद्दल आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर तिसरी स्टेप अशी होती की मी सोलापूरचे आहे. सो 2012 साली ज्या वेळेला माझी आई दिवंगत झाली त्यावेळेला मी 1 वर्षभर सोलापुरात माझ्या वडिलांबरोबर होते आणि मग तिथे स्टार्टअपचं काम होतं. सो मग बसून घरी काय करायचं म्हणून मग मी सोलापूर युनिव्हर्सिटीत चक्रा मारायचे आणि मग मी त्यांना एक गोष्ट सुचवली की सोलापूर युनिव्हर्सिटी भारतातली पहिली युनिव्हर्सिटी राहील की जे फॉरेन्सिकवरती कोर्सेस चालू करू शकतील आणि माझ्याकडे रेडी मटेरियल आहे त्याचं, म्हणजे मी 9-10 महिने दिले तर मी सर्टिफिकेशन कोर्सेसचं मटेरियल तुम्हाला बनवून देईल. सो सोलापूर युनिव्हर्सिटीचे तेव्हाचे VC ही वॉज व्हेरी काइंड इनफ की त्यांनी मला तो चान्स दिला. मी त्यांना अशा प्रकारचे कोर्सेस डिझाईन करून देऊ शकले आणि पहिली मान्यता माझ्या कंपनीला कोर्सेसची एज्युकेशनमधली मिळाली. सो त्यानंतर ऑब्व्हियसली अशा चांगल्या माइलस्टोनमुळे तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन खूप वाढतं.
त्यानंतर माझी 2013 साली कंपनी रिस्प्रो नावाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अक्वायर केली, म्हणून मी आता रिस्प्रोमधला भाग आहे. आणि रिस्प्रोमध्ये डायरेक्टर म्हणून मी अशा प्रकारची जबाबदारी सांभाळते की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन होतं, म्हणजे डिलीटेड डेटा रिकव्हरी, ईमेल डिलीट केला असेल तर काही उपकरणांच्या सहाय्याने तो ईमेलही रिकवर होतो. अशा प्रकारची कॉम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन आणि बँकांबरोबर ड्यू डिलिजन्स असाइनमेंट मी करते. हा कन्सेप्ट आम्ही 2013 साली पहिल्यांदा भारतात का आणला, कारण त्यावेळेला फॉरेन्सिक ही शेवटी पोस्टमार्टम ॲक्टिव्हिटी आहे. फॉरेन्सिक ऑडिट इन्व्हेस्टिगेट करणं म्हणजे ऑलरेडी पैसा आता बाहेर गेला आहे, पण तो आता काय पद्धतीने गेला आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये वेळ लागतो. सो आमच्या डोक्यामध्ये असं होतं की पोस्टमार्टम ॲक्टिव्हिटीच्या ऐवजी आपण प्रिव्हेन्शनच केलं या फ्रॉड्सचं तर कधीही बेटर असेल बँकांसाठी, कारण जनरल पब्लिक मनी बँकांमध्ये असतो. सो म्हणून आम्ही बँकांसाठी ड्यू डिलिजन्स सर्व्हिस सुरू केली की ज्याच्या सहाय्याने बँकेकडे ज्यावेळेला एखादं लोन प्रपोजल येतं आणि ऑब्व्हियसली लोन प्रपोजल देताना एखादा माणूस स्वतःबद्दल आणि त्याच्या कंपनीबद्दल सगळं ग्लॉरिफाईड सांगणार आहे. त्याच्यामुळे ते विंडो ड्रेस्ड आहे का, काय त्या फॅक्ट्स जेन्युइन आहेत याची पडताळणी करून बँकांना आम्ही ड्यू डिलिजन्स रिपोर्ट देतो. ती सर्व्हिस मी स्वतः पाहते. हां, म्हणजे तू आम्हाला असं सांगतेस की एका बाजूने आर्थिक घोटाळा झाल्यावरती तो शोधणं हा जरी एक भाग असला तरी ते कसं आहे की गुन्हा झाल्यावरती मग त्याचं पृथक्करण करणं आहे. बरोबर. तर म्हणजे म्हणून तू त्याला पोस्टमार्टेम असं म्हणालीस. पण जसं आम्ही वैद्यक क्षेत्रामध्ये म्हणतो की प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधन हे जास्त महत्वाचं आहे, त्याला तुमच्या क्षेत्रामध्ये तू म्हणतेस त्याला ड्यू डिलिजन्स ही सुद्धा सेवा तू देतेस, जेणेकरून अशा तऱ्हेचे आर्थिक घोटाळे होऊच नयेत त्या कंपनीमध्ये. म्हणजे आता तुझ्या सर्व्हिसेस एका बाजूने घोटाळा झाला तर त्याचा शोध आणि घोटाळा होऊ नये यासाठी काय काय करावं त्याच्यासाठीचं तज्ञ मत, असा माझा सर्व्हिसेसचा आवाका आहे. असा तुझा आवाका आहे. ओके. एक आमच्या मुलांसाठी म्हणजे जे विद्यार्थी म्हणून आहेत सर, की तुम्ही कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. बरोबर. ते सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. सोलापूर युनिव्हर्सिटी. बरोबर. अजून कुठल्या युनिव्हर्सिटीने सुरू केलेले आहेत? सो हा झाला युनिव्हर्सिटीचा भाग, कारण युनिव्हर्सिटीने त्याच्या पुढे त्याला एक कंपल्शन लावलेलं होतं की उद्या कुणाला हे सर्टिफिकेशन कोर्सेस करायचे झाले तर त्यांनी कॅम्पसमध्ये येऊन करावे. आता मला टाटामधनं एकदा फोन आला आणि टाटाचा ऑफिसर मला विचारतो, अगं आम्ही कधी सोलापूरचं नावही ऐकलं नाही, तिथे येऊन मी कशी एक्झाम देणार, मला कोण लीव्ह देणार आहे. सो हा एक थोडासा प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे की ज्याच्यामुळे युनिव्हर्सिटीत पटकन कुणी जात नाही, त्याच्यामुळे हे कोर्सेस थोडे मागे पडले. पण इंडिया फॉरेन्सिक नावाची संस्था आहे भारतामध्ये. काय नाव म्हणालीस? इंडिया फॉरेन्सिक. इंडिया फॉरेन्सिक वेबसाईट आहे www.indiaforensic.com ही वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सेक्टरल फ्रॉड्समधले कोर्सेस दिसतील. म्हणजे यांचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज अकॅडमी बरोबर टायअप आहे, त्याच्यावर त्यांचा एक स्टॉक मार्केट फ्रॉड्समधला एक कोर्स आहे, किंवा यांचा स्वतःचा सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग एक्सपर्ट म्हणून कोर्स आहे, जे केल्यानंतर खूप सारे मेंबर्स क्रेडिट स्विस, डॉइश बँक आणि खूप साऱ्या बाहेरच्या स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि नॅशनलाइज बँकेमध्ये चांगल्या प्रकारे फ्रॉड प्रिव्हेन्शन करतात. सो आमच्यासारख्या महाविद्यालयांनी प्रस्ताव दिला की आमच्याकडे येऊन ऑफर की आमच्याकडे येऊन असा सर्टिफिकेट कोर्स चालवा, तर डेफिनेटली म्हणजे मुलांच्या स्किल सेटमध्ये या गोष्टी ऍड होऊन त्यांना जर मोठं करिअर मिळणार असेल तर वी वुड बी हॅपी टू हेल्प. थँक्यू. मला एक गोष्ट सांग की एका बाजूने तू आम्हाला काय सांगायला बघतेस की कॉमर्सकडे फक्त CA CS म्हणून न बघता, बरोबर, ह्या तऱ्हेच्या कॉमर्स क्षेत्रामधल्या ज्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, बरोबर, त्या संधींपैकी एक संधी तुझ्याकडे आली, तू ती घेतलीस आणि त्याच्यावरनं तू आज ते डिझाईन करत करत इथपर्यंत आलीस की एका बाजूला तू स्वतःची कंपनी पण चालवतेस, दुसऱ्या बाजूने तुला असं वाटतंय की ह्या तऱ्हेचे कोर्सेस जितके जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील तितकं त्यांच्या भविष्याला एक वेगळा भाग राहील. आता मुद्दा ह्यातला असा आहे की आपण बघतोय की गुन्हे सगळीकडेच होतात. माणूस आहे, पैसे आहेत, तर गुन्हे आहेतच. तर हे सगळे शोधताना गेल्या 15 वर्षामध्ये वेगवेगळे घोटाळे शोधताना माणसाच्या मनाबद्दल तुला काय काय समजलं?
एकदम ट्रिकी क्वेश्चन आहे आणि हा मी खरंच म्हणजे इमॅजिन केलेला होता की हा तुम्ही मला नक्की विचारणार. तर मी नेहमी म्हणते तसं की घोटाळे 2 प्रकारचे असतात. एक ज्याच्यामध्ये तुमचा पैसा जातो म्हणजे फायनान्शियल क्राईम, आणि एक नॉन फायनान्शियल असतो जिथे तुमचा ट्रस्ट ब्रीच होतो. तर अशा प्रकारचा आणि अशा प्रकारचे नॉन फायनान्शियल क्राईम हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडून जातात. सो मला फक्त असं वाटतं त्याच्याकडे लेसन म्हणून बघणं सोडून बाकी आपल्या हातात त्यावेळेला काहीच नसतं. फार तर काय तुम्ही धडा शिकवू शकता कोणाला तरी. हो, पण म्हणजेच प्रत्येक आर्थिक घोटाळा असतो त्याच्या बरोबरीने एक भावनिक घोटाळाही असतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि खूप सारे घोटाळे असेच सुरू झालेले पाहिलेले ज्या वेळेला कंपनीच्या, म्हणजे मी इथे अगदी एक इंटरेस्टिंग फॅक्ट मेन्शन करेन की घोटाळे 2 प्रकारचे असतात. एक जे कंपनीच्या विरुद्ध होतात, एम्प्लॉई, वेंडर्स आणि बाहेरच्या लोकांकडनं, आणि एक असतात ते कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं स्वतः केले जाणारे घोटाळे. का तर काही कंपन्या लिस्टेड असतात, त्यांच्याकडे धंदा बऱ्याचदा खूप फ्लॅट झालेला असतो आणि स्टॉक मार्केटला अशी काय न्यूज द्यावी की ज्याच्यामुळे स्टॉक वर जाईल हे माहिती नसतं. मग त्यावेळेला खोट्या बातम्या देणे की कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे किंवा खोट्या गोष्टी सांगणे, आणि त्याच्यामुळे सारखी कंपनीची भाववाढ होऊन शेअर मार्केटमध्ये थोडी हालचाल होईल कंपनीच्या शेअर्समध्ये, अशा प्रकारचेही काही घोटाळे असतात, फ्रॉड बाय मॅनेजमेंट. सो अशा वेळेला म्हणजे आमचा एक क्रिमिनल सायकोलॉजीचा हा एक भाग येतो की आम्ही बऱ्याचदा फ्रॉड इन्व्हेस्टिगेट करत असताना लोकांना क्वेश्चनिंग करतो, जेणेकरून त्यांच्या डोक्यात काय होतं त्यावेळेला आणि ते आत्ता कुठे आहेत किंवा त्यांनी कुणाला असिस्ट केलेलं होतं एखाद्या फ्रॉडमध्ये, ह्या क्लूपर्यंत जाण्यामध्ये आम्हाला यश मिळतं. सो लोकांना इंटरव्ह्यू करणे, लोकांच्या मनाचा आणि डोक्याचा सारखा मागोवा घेणे ही खूप ऑनगोईंग प्रोसेस आहे. ही खूप ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणून म्हटलं की आर्थिक घोटाळा आणि भावनिक घोटाळा. करेक्ट. आता हे सगळं करत असताना तुम्ही हे कन्सल्टंट आहात, ठीक आहे, तुम्ही न्यायसंस्था नाही आहात, बरोबर, त्याचबरोबर तुम्ही कायदा म्हणजे पोलीस सुद्धा नाही आहात, बरोबर आहे. पण गुन्हेगाराच्या साठी मात्र तुम्ही त्याला पोलीस आहात इन अ वे, बरोबर आहे. तर हे पोलीस नसताना पोलीस असणं याच्यात काही धोका असतो का? मी म्हणेन खरं सांगायचं तर आता हा तुम्ही मला प्रोफेशनल ॲस्पेक्ट विचारला की काम करत असताना धोका काही असतो का, पण आजकाल झालं असं आहे की प्रत्येक प्रोफेशनमध्ये काही ना काहीतरी धोके आता निर्माण झालेले आहेत. डॉक्टर्स असतील, एखाद्या पेशंटचा मृत्यू झाला तर डॉक्टरांना मारलं जातं. CAs असतील तर एखाद्या कंपनीचं ऑडिट चांगलं केलं आहे पण पुढे कुठला तरी घोटाळा बाहेर आला आहे म्हणून CAवरती मल्टीडिसिप्लिनरी ॲक्शन घेतली गेलेली आहे. सो अशा प्रकारच्या रिस्क तेही फेस करतात आणि मीही अशा प्रकारच्या रिस्क फेस करते. पण ते काउंटर करण्यासाठी एकच उपाय असतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक केस मी इथे छोटीशी इलॅबोरेट करेन. अगेन बँगलोर बहुतेक माझी लकी सिटी आहे कामासाठी. तर थर्मामीटर बनवण्यामध्ये अग्रगण्य असलेली एक कंपनी बँगलोरमधली होती आणि लिस्टेड होती. त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्यांना त्यांच्या CEO वेळेला ॲलिगेशन होतं. मग आता यावेळेला फक्त ॲलिगेशन होतं, हातात डायरेक्ट तरी पुरावा नव्हता आणि आम्हाला बोलवलं गेलेलं होतं. बरं, ह्या सगळ्या डायरेक्टर्स बरोबर CEO आणि COO लोक आम्हाला भेटणं हे काही नवीन नाही आहे, पण त्यावेळेला त्याला बाहेर ठेवलं गेलेलं होतं. सो ऑब्व्हियसली ॲज अ स्मार्ट CEO त्याला लक्षात येऊ शकतं की हे कुठेतरी वेगळे कन्सल्टंट आहेत. त्यामुळे मग आता त्यात आम्हाला आमची मोडस ऑपरेंडी कशी ठेवायची होती इन्व्हेस्टिगेशनची, की आम्ही म्हणजे कंपनीला एवढंच ॲडवाईज केलं की फक्त एक काम करा, मला त्याचा लॅपटॉप हवा आहे, कारण तुम्ही त्याला कामातनं तरी वजा केलेलं नाही आहे, तो इथं आहे. याचा अर्थ त्याला कळणार आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय, याचा अर्थ असंही होणार की त्याच्या टीममधली लोकं आम्हाला असिस्टच करणार नाहीत, त्याच्यामुळे आमचा धोका वाढेल आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये यश येणार नाही. मग याच्यासाठी आम्ही काय केलं की IT हेडला हाताशी पकडलं, त्याला सांगितलं की आम्ही ऑडिटर आहोत. त्यालाही आम्ही येण्याचा हेतू माहितीच नव्हता. सो त्याला सांगितलं आम्ही ऑडिटर आहोत, या प्रिटेक्सवरती CEOकडे जा की विंडोज अपग्रेड करायचा आहे, सिस्टीम्स अपग्रेड करायच्या आहेत आणि तुमचा 3 तासासाठी लॅपटॉप लागणार आहे. बरं, याच्यामध्ये आमच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती की 3 तासात आम्ही जर क्लोनिंग केलं नसतं डेटाचं तर ती सगळी असाइनमेंट तिथे त्या संशय आला असतं की आपला लॅपटॉप का जास्त वेळ घेतला जातोय आणि तिथे मग सगळं इन्व्हेस्टिगेशन सबोटाज झालं असतं. सो त्याच्यात केस अशी झालेली होती की ही अग्रगण्य कंपनी होती. प्रमोटर्सच्या मुलांना पुढे जाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून त्यांनी CEO अपॉइंट केलेला होता. CEO अपॉइंट झाल्यानंतर काही महिन्यामध्ये कंपनीचे सेल्स खाली जायला लागलेले होते. त्यातनं त्यांना असं वाटायला लागलेलं होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही तिथे अपॉइंट झालो होतो. सो बाहेरून ज्या वेळेला माहिती काढली त्यावेळेला कळलं की ही कंपनी मोठी आहे पण होतंय असं की यांची ट्रेड सिक्रेट्स बाहेर जात आहेत किंवा
त्याच पिरियड दरम्यान याची अपॉइंटमेंट झाली आणि त्यानंतर यांना एक कॉम्पिटिंग एक छोटी कंपनी मार्केटमध्ये आली. सो ह्यांचे जे प्रॉडक्ट लॉन्चेस असायचे ते काही दिवसात यांच्या शेड्यूल लॉन्चेसच्या आधी ही कंपनी करून टाकायची आणि एके दिवशी बोर्डामध्ये प्रस्ताव आला की ही छोटी कंपनी आपण विकत घेऊयात आणि सीईओचं मत होतं की आपण ही घ्यायलाच पाहिजे, कुणाला ऑडिटरला अपॉइंट करू नका, ड्यू डिलिजन्ससाठी ही घेतलीच पाहिजे, मी बघितलेली कंपनी आहे, म्हणून आम्ही तिथे अपॉइंट झालेलो होतो. आणि तिथं मग लॅपटॉप घेतल्यानंतर डिलीटेड डेटा बघितल्यावर एक 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 गोष्ट लक्षात यायला लागली की ह्या माणसाने सांगितलेलं होतं की ह्या छोट्या कंपनीतनं मी भांडण होऊन बाहेर पडलोय, पण असं काहीही झालेलं नव्हतं. हा अजूनही गुड टर्म्सवर होता या कंपनीशी. या नव्या कंपनीत आल्यानंतर हा ट्रेड सिक्रेट सगळी त्याच्या ईमेलवरनं पास ऑन करायचा, नंतर ईमेल डिलीट करायचा. त्याच्यामुळे लॉन्चेस कोण, कस्टमर्स कोण, ही सगळी इन्फॉर्मेशन बाहेर जात होती आणि त्याच्यामुळे यांचे सेल्स वाढत होते छोट्या कंपनीचे आणि इकडे मात्र सगळं खाली 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 चाललेलं होतं. सो मग अशा वेळेला आम्ही काय केलेलं होतं की आम्ही साधे बँकेचे ऑडिटर आहोत, आम्ही बाकी कुणी नाही आहोत. म्हणून सीईओने आमच्याकडे बघितलं पण नाही, बँकेचे आहेत का ऑडिटर, ठीक आहे. फॉरेन्सिक ऑडिटर म्हटल्यानंतर सस्पिशन येतो. सो आम्हाला रिस्कपासून वाचवण्यासाठी मग आम्हाला कधी कधी हा स्टँड घ्यावा लागतो की आम्ही स्टॉक ऑडिट करायला आलो आहोत, आम्ही बँकेकडनं आलेलो आहोत आणि 3 तास लॅपटॉप पाहिजे. असं सगळं तुम्हाला करावं लागतं त्यातला धोका कमी करण्यासाठी. म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टिगेटर कॉन्फिडन्स किती आणि कसा लागतो? प्रचंड लागतो. कारण खरं सांगायचं तर 2-3 गोष्टी, कॉन्फिडन्स आणि मी म्हणेन दुर्दम्य आशावाद लागतो. कारण बऱ्याच वेळेला केसच सुटत नाही, काहीही करा, कुणालाही आणा आणि 2-2 महिने घालवले तरी बऱ्याचदा केस सुटत नाही असं वाटतं आणि शेवटी काहीतरी होऊन ती केस मार्गाला तरी लागते असं होतं. सो याच्यामध्ये क्वालिटीज तुम्ही किंवा स्किल सेट बघितले तर पहिली गोष्ट अत्यंत चांगलं कम्युनिकेशन स्किल लागतं. कारण अकाउंटंटचा जॉब म्हणजे इट मस्ट बी व्हेरी लोनली जॉब आणि याच्याकडे काय अकाउंट्स दिलंय, याच्याकडे कॉम्प्युटर सिस्टीम दिली आणि हा बघत बसलाय, असा जॉब आता हा उरलेला नाहीये. कारण काय होतं, तुम्हाला ज्या वेळेला लिटिगेशन अँगल येतो आणि तुम्हाला कोर्टाच्या ज्युरीला, कारण आम्हाला बऱ्याचदा एक्सपर्ट विटनेस म्हणूनही बोलवलं जातं, तर कोर्टाच्या म्हणजे ज्युरीला बऱ्याचदा फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि केस काय झाली आणि काय फायनान्शियल क्राईम हे माहिती नसतं. त्यावेळेला तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत केस एक्सप्लेन करावी लागते. त्या न्यायमूर्तींनाही सगळं सांगावं लागतं की हे कुठून सुरू झालं आणि कुठे याचा शेवट झाला. सो एक चांगली कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे. खूप साऱ्या बाहेरच्या केसेस येतात, म्हणजे न्यूयॉर्कमधली एखादी कंपनी आहे पण ते इन्व्हेस्टिगेट करतात भारतातल्या कंपनीवरती आणि तुम्हाला भारतातला फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. सो गुड कम्युनिकेशन स्किलमध्ये हे वोकल स्किल किंवा इंग्लिश स्किल पण खूप चांगले येतात. त्यानंतर मी असं म्हणेन पीपल्स मॅनेजमेंट, कारण फॉरेन्सिक हा एकट्याचा जॉब नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली टीम बांधावी लागते. याच्यामध्ये एखादा चांगला CA लागतो, लॉयर लागतो, MBA माणूस लागतो आणि याच्यासाठी तुम्हाला एक चांगली टीम बिल्ड करावी लागते. लोकांची त्यांच्या स्किलसेटप्रमाणे त्यांना कामं द्यावी लागतात आणि ती करून घ्यावी लागतात. त्याच्यामुळे एक चांगला लीडर आणि एक चांगला पीपल्स मॅनेजर असणं खूप महत्त्वाचं आहे. ऑब्व्हियसली इथे मला सांगायला आवडेल की ही स्किल्स काही उपजत येत नाहीत कुणामध्ये, ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन तुम्हाला थोडी शार्पन करावी लागतात. आणि अर्थातच तुमच्या डोमेन मधलं स्किल म्हणजे अकाउंट्स मधलं स्किल हेही पाहिजेच. अगदी. पण तू जसं म्हणालीस तसं त्याच्यामध्ये निरीक्षण पण खूप पाहिजे, खूप जास्त. बरोबर आहे, अगदी बरोबर. तिथं कुठेतरी तो गुप्तहेरासारखा भाग येतो की आणि तो डेटा घ्यायचा, त्या निरीक्षणातून आलेला तो व्हॅलिडेट करायचा, तो पडताळून बघायचा, हे सतत चालू असतं. म्हणजे एका बाजूने कुतूहल सुद्धा खूप पाहिजे कॉन्फिडन्सच्या बरोबर. म्हणजे इन्व्हेस्टिगेटर मध्ये जर क्युरिओसिटी नसेल तर मग ती केस तिथेच संपते किंवा मग हा घोटाळाच नसतो, तो लगेच साईन करून देतो. म्हणजे क्युरिओसिटी ऑल्सो पाहिजे आणि एक एम्पॅथी पाहिजे. कारण ज्या वेळेला क्लायंट तुम्हाला अपॉइंट करतो त्यावेळेला ऑलरेडी तो कुठेतरी लॉसमध्ये गेलेला असतो, ऑलरेडी त्याच्याबरोबर काहीतरी दुर्दैवी घटना घडलेली असते, ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला असतो लोकांकडनं. सो एक एम्पॅथी पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा लोक आम्ही गेल्यानंतर आमच्यावर चिडचिड करायची ॲज इफ की हे आलेत फ्रॉड शोधायला पण यांनी पण काहीतरी केलंय, अशा आविर्भावात आमच्याकडे नेहमी बघत असायची. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आमच्यावर काम करून त्यांना लक्षात यायचं की आपणच अपॉइंट केलेले ऑडिटर आहेत, हे आपल्याच बाजूने आहेत, त्याच्यामुळे त्यांना कोऑपरेट करा. सो एक तर पेशन्स लागतो, एक चांगल्या प्रकारचा एम्पॅथी लागते की ठीक आहे याच्याबरोबर काहीतरी वाईट झालेलं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काम करून काय याला पुरावे देता येतील ते आपण बघितले पाहिजे. बरोबर. तू म्हणालीस त्याप्रमाणे ते 18 वर्षापासून आतापर्यंत म्हणजे हे सगळ्या 14-15 वर्षामध्ये तुझी प्रायोरिटी ही या तऱ्हेची करिअर पहिल्यांदा समजून घेणं
मग त्या करिअरमध्ये येणं, मग त्याच्यातून आता स्वतः एक डायरेक्टर म्हणून टीम तयार करणं, त्यातही हा व्यवसाय जो आहे ज्याच्यामध्ये सतत डोक्यामध्ये ते राहणार. तर ह्या सगळ्यामध्ये पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्याचा बॅलन्स तू कसा साधतेस? पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ म्हणजे आता खरं तर 6 days वर्किंग असतं, पण मी एक नक्की करते, कारण माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर म्हणजे नेटवर्किंग आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचा स्ट्रेस बस्ट करायचा हे काही वेगळा असतो. काहींना क्लबिंग आवडतं, काहींना अजून काही आवडत असेल, पण आय एम नॉट द क्लबिंग पर्सन. सो मला नेटवर्किंग आवडतं. मला संध्याकाळ झाली की काम संपल्यानंतर माझ्या ओळखीच्या लोकांना जाऊन भेटायला, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं गप्पा मारायला वगैरे या सगळ्या गोष्टी आवडतात. सो मी कधी कधी म्हणते हे नेटवर्किंग मला खूप मदतही करतं. कसं? कारण मला माझ्या बॉसने सांगितलेला एक गोल्डन रूल होता की ॲज अ फॉरेन्सिक अकाउंटंट आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण काय चाललंय आणि इंडस्ट्रीच्या बाहेर काय चाललंय हेही तुला माहिती असणं भाग आहे. की उद्या स्टील इंडस्ट्रीमधलं कुठलं तरी ऑडिट आलं आणि त्यांच्याकडे काय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय चालतं मला माहितीच नाही असं म्हणून कसं चालेल? सो यू शुड नो की कोण कुठे काय कशा पद्धतीने काम करतं, कोणाचं मोटिवेशन काय आहे काम करायचं, पर्सन म्हणून एखादी व्यक्ती कशी आहे. सो मला वाटतं नेटवर्किंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर मी स्ट्रेस बस्टिंगमध्ये. सो पर्सनली पण मला तो खूप मोटिवेटर आहे. मी लोकांची चांगली चांगली कामं पाहते, लोकांना जिथे मदत करायची मला संधी मिळते ती मी करायचा प्रयत्न करते. आणि आय मीन दॅट इज हाऊ इट वर्क्स. पुढे जाऊन पुढच्या 10 वर्षामधली अपूर्वा तुला कशी दिसते? मी पहिले 5 वर्षाचं सांगते. बरं, आधी 10 वर्षात मी स्वतःला इमॅजिनच केलेलं नाही. 5 वर्ष सांग, चालेल. सो आत्ता तुम्ही आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणि या गोष्टी खूप ऐकत असाल, तर मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्री ही किती इम्पॉर्टंट असली तरी खूप स्लो ग्रोथ इंडस्ट्री आहे. सो पुढच्या 5 वर्षामध्ये मला वाटतं की मी माझ्या कंपनीचा IPO आयदर मेन बोर्डावरती तरी आणला पाहिजे किंवा NSE SME एक्सचेंज जो सुरू झालेला आहे त्याच्यावरती तरी मी आणला पाहिजे. माझी कंपनी लिस्ट केली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांचं पार्टिसिपेशन माझ्या कंपनीमध्ये शेअर होल्डर म्हणून झालं पाहिजे असं मी प्रोफेशनली स्वतःकडे बघते. त्याला अजून एक चांगला अँगल असा आहे की मी इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून बऱ्याच साऱ्या लिस्टेड कंपन्यांवरती काम करते. सो अजून म्हणजे जेवढं मी आता आय एम बियॉन्ड मराठी, बेंगॉली आणि दिस थिंग, पण जेवढं मी बघते की या क्षेत्रामध्ये अजून बायका आलेल्या नाही आहेत. तुम्हाला बोर्डरूम एक्सपिरियन्स घेणं किंवा उत्तम स्किलसेट असणाऱ्या मोठ्या एक्सपिरियन्स असणाऱ्या डायरेक्टरकडनं शिकायला मिळणं की ही एक पर्वणीच असते. सो मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये मला आणखीन काही कंपन्यांवर इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून जाता येईल, ॲज वेल ॲज मी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मुलींना जास्तीत जास्त ग्रूम करेन, रोल मॉडेल म्हणून त्यांच्यासाठी ठरेन, सो दॅट अशा स्किलसेट असलेल्या मुली चांगल्या कंपन्यांवर जाऊन चांगल्या प्रकारचे शेअर होल्डर्सच्या हिताचे निर्णय घेऊ शकतील. सो अशा पद्धतीने मी माझा पुढचा 5 वर्षातला प्रवास पाहते. एकच फक्त मध्ये बरेच घोटाळे ऐकले आपण, पण आम्ही सगळेजण पेंडकरांना घोटाळे नवीन नाही आहेत, पण आम्ही सगळेजण टीव्हीवर सहकारातले अमुक घोटाळ्यांचे आकडे बघतो, अमुकने अमुक 1000 कोटीचा घोटाळा केला, अशी आपण पेपरमध्ये तुम्ही वाचली केस अशी आपल्याकडे आली काय? छोटी असेल खूप साऱ्या तेव्हा केसेस काय वाटलं, म्हणजे सामान्य रिॲक्शन काय? सुरुवातीला सर्वात मोठी केस आमच्याकडे आली ती सत्यम घोटाळा आली. म्हणजे सत्यम घोटाळा हा भारतातला पहिला मोठा आर्थिक किंवा बॅलन्स शीटमध्ये घडलेला घोटाळा होता. जवळजवळ 7-8 हजार कोटीचा होता आणि रामलिंगा राजूने एके दिवशी सकाळी मेल लिहून तो कन्व्हे केलेला घोटाळा होता. सो अख्खं स्टॉक मार्केट नाही, अख्खं इंडिया आणि इंडियात इन्व्हेस्ट करणारे बाहेरचे इन्व्हेस्टर हल्लेले होते. तर त्यावेळेला तिथे एक मल्टीडिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीम उभी करण्यात आली. त्यावेळेला लोकांना कळतच नव्हतं की ठीक आहे, गोळी घालून कोणाचा खून केला तर ते सोपं जास्त इन्व्हेस्टिगेट करणं, पण आता आर्थिक घोटाळा इन्व्हेस्टिगेट करायचं कसं आणि कोण इन्व्हेस्टिगेट करतं हे माहितीच नव्हतं. त्यावेळेला मग माझे जे त्यावेळेचे बॉस होते आणि आताचे को डिरेक्टर मयूर, त्यांना पाचारण करण्यात आलं आणि ते मल्टीडिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा पार्ट होते. सो अशा प्रकारे सत्यमपासनं खूप साऱ्या पब्लिक लिस्टेड कंपन्या आणि त्यातले घोटाळे अशा इन्व्हेस्टिगेशनची आमची सुरुवात झाली. खूप सारे प्रथितयश बँकिंग घोटाळे आहेत जिथे इथे नाव मेन्शन करणं थोडंसं रिस्की राहील त्यातलं, पण खूप सारे असे घोटाळे होते ज्याच्यात आम्हाला बँकांनी इन्व्हॉल्व्ह केलेलं होतं आणि पुढे जाऊन मग त्याच्यावरती निर्णय लागला. आता
एक घोटाळा म्हणता येणार नाही, पण एक त्याचा अँगल असा आहे की लॉकडाऊनमध्ये आम्हाला एका गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडनं एक केस आलेली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला दोनच कामं करायची होती की कुठे कुठे कॅश विथड्रॉ झाली आणि कुठे कुठे डिपॉझिट झाली. सो आम्हाला त्यांना तो रूट द्यायचा होता की त्या आरोपीने काय काय केलं, त्याची सगळी ॲक्टिव्हिटी मॅप करायची होती. ती मॅप करून दिली आणि काही दिवसांनी ॲक्च्युअल त्याची न्यूज आली तर लक्षात आलं की तो एक नार्कोटिक्स ड्रग माफियाचा रूट होता. सो अशा प्रकारचे बरेच किंवा जम्मू काश्मीरमध्ये झालेले किंवा बरेच सारे असे घोटाळे आहेत की ते इन्व्हेस्टिगेशनला बाहेर आले आणि आमच्यासारख्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजकडे आले. म्हणजे ह्याच्यात गुन्हेगारीच्या बरोबर ड्रग माफिया, दहशतवादी, टेररिस्ट ऑर्गनायझेशन इथपर्यंत हे सगळे घोटाळे जाऊ शकतात. हो, जाऊ शकतो. ट्विन टॉवरचं तुम्ही बोलता बोलता सांगितलेलं. हो, ती खूप इंटरेस्टिंग केस आहे ॲक्च्युली. मी ह्या क्षेत्रात येण्याआधी किंवा मला मयूर जोशींचं नाव मनी कंट्रोलवरनं कळण्याआधी मयूर जोशी CFE सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर नावाचे एक सर्टिफिकेशन आहे, ते 9/11 ज्या दिवशी झालं त्या दिवशी ते पास झाले. आता तुम्ही अगदी बरोबर पॉईंट आउट केलं की ते स्वतः CA पण होते, पण क्युरिओसिटी हा एक खूप मोठा इनहेरंट घटक आहे तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटंट बनायचं तर. तसे हे मयूर जोशी होते की त्यांना ही क्युरिओसिटी होती की ओके, ट्विन टॉवर्स पाडायचा प्रयत्न झाला आणि खूप ह्याच्यामध्ये हजारो लोकांनी प्राण गमावले, हे सगळं झालं, पण हे फक्त लोकांचा प्राण जाण्यासाठी किंवा अमेरिकेला अशा पद्धतीने धडा शिकवण्यासाठी हे झालं असेल का. तर त्यांनी ही केस फॉलो केली. या केसमध्ये झालेलं असं होतं की त्यांनी एक थेअरी मांडली, ज्या थेअरीला असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्सचं सर्वात मोठं पारितोषिक मिळालेलं होतं. थेअरी त्याच्या मागची अशी होती की ओसामा बिन लादेनने ज्या वेळेला 9/11 केलं त्याच्या मागे 5 वर्ष जवळजवळ हा प्लॉट डिझाईन केला गेलेला होता. ओसामा बिन लादेनने खूप इंटेलिजंटली हा प्लॉट एक्झिक्यूट केलेला होता. इंटेलिजंटली का म्हणते मी, कारण 5 वर्षात त्याने ज्या वेळेला 9/11ची न्यूज बाहेर येईल त्यावेळेला प्रत्येक देशातली मार्केट्स काही महिने काही आठवडे पडलेल्या स्थितीत असतील हे त्याने इमॅजिन करून वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये शेल कंपन्या म्हणजे खोट्या कंपन्या उघडल्या. या शेल कंपन्यांनी स्टॉक मार्केट्समध्ये शॉर्ट पोझिशन घेतली. आता इथे काही इंग्लिश शब्द येतील, आता सगळ्याचं एक्सप्लेनेशन देणं अवघड आहे. तर या शॉर्ट पोझिशन्सनी काय झालं, ज्यावेळेला ॲक्च्युअल मार्केट्स पडली त्यावेळेला या कंपन्यांनी त्या काळामध्ये बिलियन्स ऑफ डॉलर्स कमावले स्टॉक मार्केटमधनं. पुढे हे बिलियन्स ऑफ डॉलर्स ओसामा बिन लादेनचे पुढचे जे टेररिस्ट अटॅक होते त्याच्यासाठी हे यूज करण्यात आले. सो प्रत्येक रक्तपाताची ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेला त्याच्या मागे एक फायनान्शियल क्राईम अँगल असतो आणि तो इन्व्हेस्टिगेट केला जात नाही, कारण बऱ्याचदा त्याच्याबद्दल अवेअरनेसच नसतो. ही थेअरी त्यांनी मांडली आणि त्याला पारितोषिक मिळालं. सो इथून त्यांचा इंडिया फॉरेन्सिकचा जर्नी चालू झाला, कारण त्यांना त्यावेळेला कळलं की 9/11 इतका मोठा होता, 9/11मधनं हे इतकं मोठं फाइंडिंग बाहेर आलं आहे, ते भारतामध्ये बिलियन्सची पॉप्युलेशन आहे आणि त्यात कुणी हा अँगल स्टडीज करत नाही आहे. म्हणून मग त्यांनी पुढे ते सर्टिफिकेशन कोर्सेस काढले, लोकांना शिकवण्याचं काम केलं. सो हा एक खूप इम्पॉर्टंट अँगल होता की बऱ्याच वेळेला टेररिझम फायनान्सिंग असतं, त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा अशा प्रकारचं फायनान्सिंग बँकेमधनं होत आहे का हे फाइंड आउट करायला पण आम्हाला इन्व्हॉल्व केलं जातं. गेलं तासभर ना तू आम्हाला एका अगदी वेगळ्या विश्वात घेऊन गेली आहेस. आमच्यातल्या बहुसंख्य लोकांसाठी म्हणजे एकावरती किती शून्य म्हणजे किती इथपर्यंत पैशाचा भाग असतो, पण ती उलाढाल ही किती त्याचे अँगल्स आहेत, त्याच्यामध्ये एक कॉर्पोरेट औद्योगिक क्षेत्रातला आहे, गुन्हेगारीचा आहे, दहशतवादाचा आहे आणि भावनांचा पण आहे. तर असं तू एक कॅनव्हास आमच्यासमोर उभा केलास. शेवटाकडे येताना आता थोडी आपण अपूर्वा ॲज अ व्यक्ती कशी आहे ह्याच्यासाठी एक छोटी रॅपिड फायर तुला देतो, म्हणजे आम्हाला कळेल की अपूर्वा ही व्यक्ती म्हणून कशी आहे. तुझी आवडती डिश? माझी आवडते एग करी. एग करी सोपी आहे. तुझं आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन? मी एकदाच गेली आहे, पण स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड? अरे वा. डिश मध्ये खाण्याची का करण्याची? मी फक्त खाऊ शकते. मग खाण्याची करण्याची डिश कुठली आहे? पोहे. वा. इन्व्हेंटरी. अपूर्वा, पोहेला एक वेगळा अर्थ आहे बरं का. नाही, मी खूप सिम्पल आता निवडलेली आहे. 5-10 मिनिटात होतात. बाबा बसले समोर. ओके. आवडता पिक्चर, सिनेमा?
फिर हेराफेरी, फिर हेराफेरी, ओके. आवडते छंद? नेटवर्किंग. नेटवर्किंग. आवडती गाण्यांमधलं दोन गाणी? सर खूप टफ क्वेश्चन आहे हो. खूप गाणी आवडतात मला बरं, अशी. आत्ता आवडणारं गाणं आत्ता या क्षणाला? आत्ता या क्षणाला मी इतक्यात हिंदी? ऐकलेलीच नाहीत पण आवडतात. कुठलं? पास? इतक्यात ऐकलेलीच नाहीयेत पण आवडतात. बरं, तुझे 3 रोल मॉडेल्स? माझे स्वतःचे को डिरेक्टर मयूर जोशी, त्यानंतर मला ज्या इंडिपेंडंट डिरेक्टर्स त्याच्यापैकी एक फिमेल इंडिपेंडंट डिरेक्टर आहेत लीला पुनावाला. त्यांच्याकडे आय लुक अप टू हर, कारण त्यांनी गर्ल्स एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि माझे अजून एक सहकारी मीनू दस्तूर, ज्यांनी छोट्यातनं अगदी छोट्या त्यांच्या हंबल बिगिनिंगमधनं खूप मोठी IT कंपनी काढलेली आहे. आणि दररोज याही एजला ते त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईज, त्यांचे प्रॉब्लेम, एम्प्लॉईचा संख्या हजारात गेलेली आहे, पण या सगळ्याशी ते खूप म्हणजे नो हाऊ त्यांना माहिती असते. आणि त्याच्यासाठी काय करता येईल, म्हणजे इंडिपेंडंट डिरेक्टर जरी कंपनीत आणून बसवलेले आहेत तरी आपल्याला CEO म्हणून काय करता येईल याच्यासाठी दररोज ते झटत असतात. वा. 2 ऍड करू मी? हो. 2च प्रश्न. बरं. अकाउंटिंग सोडूनच द्यायला लागलं फोरेन्सिक, तर काय करशील? अकाउंट हे क्षेत्र सोडून द्यायचं असं सांगितलं कोणीतरी? मी पाळणाघर चालवलं असतं. मला लहान मुलं खूप आवडतात. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी खूप वेळेला माझ्याकडे मुलं त्या पिक्चरला गेलेल्या आहेत. ह्या सगळा व्हिडिओ युट्यूबवर जाणार बरं? जाऊ दे ठीक आहे. पण कांद्या पोह्याचा पण उल्लेख झालेला. आणि शेवटचा प्रश्न, हे सगळं आम्ही तुमच्याकडनं नॉलेज ऐकलं, तुम्ही किती हुशार आहात वगैरे आहातच म्हणजे, आणि हे चांगल्या अर्थाने बोलतोय. तुम्ही पुण्यात राहता, मी पेणमध्ये राहतो, पण तुम्ही सोलापूरचे आहेत, मी महाडचा आहे. आपल्या या दोन्ही शहरांचे काही संबंध नाही. तुमची खरंच कधी फसवणूक झाली? मी तुम्हाला म्हटलं तसं की फायनान्शियल नॉन फायनान्शियल कॅटेगरीमध्ये झालेली आहे. फायनान्शियल नाही झाली. जायलाच नको. फायनान्शियल नाही. क्या बात आहे. कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स, क्या बात. मला आठवते अपूर्वा, सगळ्या भारतामध्ये जो पहिला आर्थिक घोटाळा बाहेर आला, वन ऑफ द फर्स्ट, हर्षद मेहता यांचा, आणि अगदी त्या सिरियलमध्ये पण ते आहे की त्यावेळेला एक जर्नलिस्ट सुचेता दलाल ज्या होत्या, त्या पत्रकार बाईंनी तो सगळा घोटाळा पुढे आणला. तिथपासून आजपर्यंत जे बदल झाले त्याच्यातून आपल्याला असं दिसतंय की आर्थिक घोटाळा शोधणं, आर्थिक घोटाळा प्रिव्हेंट करणं, प्रतिबंध करणं, त्याला या सगळ्याचं एक शास्त्र विकसित झालंय. आणि आज तुझ्या निमित्ताने आम्हाला ते संपूर्ण शास्त्र कसं डेव्हलप होतंय आणि त्याचं भविष्य काय हे ऐकायला मिळालं. आणि त्यातून निर्माण झालेली जी उत्सुकता आहे, जी आज आमच्या विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण झाली असेल, त्यातून त्यांच्याही करिअरला एक वेगळं वळण तर मिळेलच, पण त्याचबरोबर माझी अशी खात्री आहे की इकडच्या बहुतेक सगळ्या तरुण तरुणींना आज आणि त्यांच्या परवानगी तर देतीलच, पण तुझ्या निमित्ताने एक खूप छान कंटेम्पररी असं रोल मॉडेल या वयातलं आज वेदच्या व्यासपीठावरून सगळ्यांना आम्हाला सादर करता आलं. याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण तिच्यासाठी वेद सतीश पेन तर्फे एक छानशी भेट देऊया. आणि आत्ताचा हा जो क्षण आहे तो क्षण सुद्धा आपल्याला त्यामुळे हे करता येईल. सरांच्याकडे हा या. थँक्यू so much, Apurva. Pleasure talking to you.